गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किरण डावरे हाताने राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र क्लास फटका ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुट पंच केलं जातं. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या पद्धतीने टोलवलं गेलं. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 धावा येत असताना आणि 2 धावे संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. कारण मस्ट विनिंग गेम आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ विजेता होईल तो संघ मात्र या पॅनल मध्ये टॉप वरती राहील. पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हलक्याच्या हाताने फक्त बॅटचं ब्लेड ओपन केलं जातंय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलं जाईल. 1 धावे येत असताना 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या 4 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे किरण याच्या षटकामध्ये. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. विविधता दाखवते हा गोलंदाज. आपण पाहिलं तर विभिन्नता आहे. चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं या चेंडूवरती. फलंदाजाला थोडंसं मजबूर केलं जातंय बॅकफुटला सरकण्याकरता. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू ऑन साइडला मिड ऑनला चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केलं जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकले जाते. 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत किरण याच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट करून खेळलं जात आहे. पॉइंटला चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेले त्याच पद्धतीचा गोलंदाजी किरण याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 6 धावा बिनबाद 6 यक्ष 11 या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक अप्रतिम पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा केला गेला. फलंदाजांना मात्र कुठलीही पद्धतीची मुभा दिली नाही. किरण याचं षटक आपण पाहिलं तर वाखाणण्याजोगी पाहायला मिळते. 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. तर संजय येतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेलाय. 3 सामन्यामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर सातत्य टिकवावे लागेल कारण समोरचा संघ तितका ताकदीचा तुल्यबल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला इथे मात्र चुकी घडते. झेल मात्र निसटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र कुठेतरी पाठ करावं लागेल. चांगला चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर रूम दिला होता. क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर निघून जातोय मात्र झेल निसटला जातोय. सिंगलच्या सहाऱ्याने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 7 धावा 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा इथे मात्र लेटकट केलं जातंय. इथे मात्र फ्लम्बलिंग होत आहे आणि फ्लम्बलिंग झाल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. MPL चौकार 4 धावा. होतो या नावाचा जय जयकारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा. मानितो दादाला गाव. मानितो दादाला गाव. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिले तर शेवटच्या क्षणाला आय साईड ढलमळले गेले आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावा येत असताना आणि 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 11 रन्स 11 धावा.
ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने टप्पा ठेवण्याचा प्रयत्न आहे, फलंदाजाला मजबूर केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम, पंचांकडे दाद मागितली जात आहे. सुरेख चेंडू हाताळला गेला, लाऊड अपील पाहायला मिळालं, मात्र पंच सहमत नाहीत. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडूंचा या षटकामध्ये सामना झालेला आहे. हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली. शॉट थर्ड मॅनला संजय पाटील पुढे सरसावला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चिकी सिंगल पाहायला मिळतंय संजय पाटील याच्या माध्यमातून. एका धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 12 रन्स, 12 धावा. संत आणि सावध अशी सुरुवात पाहायला मिळते 2 सलामीवीरांच्या माध्यमातून. 6 षटकांचा हा सामना आहे, तर मस्ट विनिंग गेम म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नेट रन रेट वरती मात्र शेवटच्या क्षणाला या ग्रुपचं समीकरण येऊन पोचेल. गोलंदाज संजय डावरे हाताने ओव्हर द विकेट. बॉट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, अप्रतिम म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेला जरूर, मात्र याच कारणामुळे ज्या पद्धतीने टप्पा आहे, अचूकता आहे या गोलंदाजामध्ये. सरळ चेंडू निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. शेवटचा चेंडू संजय याच्या षटकातील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. सुरेख टायमिंगच्या बळावरती चेंडूला मात्र भिरकावून दिले. MPL चौकार, 4 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 16 रन्स, 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 16. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 8च्या सरासरीने खेळत असताना सावध पवित्रा घेतलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर संजय पाटील, त्याच्या समवेत फलंदाज आपण पाहिले तर मिस्टर राकेश. ही जोडी X11 वर्सेस संस्कार 11 ही महत्त्वपूर्ण लढत. जो संघ विजयी ठरेल तो संघ मात्र या ग्रुपमध्ये टॉप वरती असणार आहे. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन मिस्टर किरण गोलंदाजी मार्क वरती. पहिले षटक अप्रतिम ज्याने हाताळलं होतं, फलंदाजांना मजबूर केलं जात आहे. आता मात्र कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल, ओघ वाढवावा लागेल, मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 16 रन्स, 16 धावा या पाहायला मिळत आहेत. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. सिली मिडॉन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. कारण शेवटचा सामना लीग स्टेजेस मधला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र एक गली रिजनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. किरण गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम, हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 17 रन, 17 धावा. पुन्हा एकदा किरण. स्ट्रायकर सेंडला फलंदाज संजय. बॅकफुटला जाऊन सुरेख रित्या मात्र चेंडूला वळवलं जात आहे. डीप मध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. सीमा पार, MPL चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 21 रन्स, 21 धावा. कारण स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक संजय पाटील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्विच हिट केला जातोय. सुपर टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक.
1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. MPL चौकार. चला एक जुना चेंडू फेकून द्या. कमालीचा स्ट्रोक केला जातोय, ताजात करून दिली जाते ती ग्लेन मॅक्सवेल, केविन पीटरसन, त्यानंतर ब्रँडन मॅक्युलम या खेळाडूंची. जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळाला. संजय पाटील याच्या बॅटमधून चेंडूला फेकून दिलं जात आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज किरण, गोलंदाजी मार्क वरती. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 25 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरेख कमबॅक केलं जातं. इथे मात्र एस्टनच्या वरतून चेंडू निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा किरण डावऱ्या हाताने राऊंड द स्टंप गोलंदाजीचा मारा करत असताना यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचं जजमेंट दाखवतोय. या सिरीजचं टेक ऑन फलंदाज बाद संजय पाटील याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. चला धन्यवाद डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 25 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती मात्र अप्पर कटच्या पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पॉइंटचा डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला आणि संजय पाटील याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. पंचांचा इशारा, वाईटचा इशारा होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जात आहे. 26 धावा, 26 रन्स. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका. लॉंग चेस करावं लागते क्षेत्ररक्षकाला, मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 4 धावा. टॅलेंटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 30 धावा, 30 रन्स. 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या 16 होती आणि या षटकामध्ये आपण पाहिले तर तब्बल 14 धावा कुठल्या जात आहेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर 30 रन्स. गोलंदाजी मार्क वरती बॉलर्स नेम देवराम येतोय. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज मिस्टर संतोष डावरे हाताचा फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगला क्लास दाखवलाय आतापर्यंत पाहिलं तर फलंदाज राकेश याने. चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन चांगले स्ट्रोक दाखवले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची ताकद आहे आपण पाहायला गेलो तर. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी. वेट फॉर द अंपायर सिग्नल. या सिरीज वाईड आणि 4 धावा. सोने पे सुहागा 5 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुझ्या मुळे 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 तुझ्या मुळे
उंजवला. उंजवला माऊले तुझ्यामुळे तुझं सोनं
धन्यवाद डीजे. 4-5 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 35 धावा या फलकावरती बोनस स्वरूपाने धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिला चेंडू असेल देवराम याच्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता. बाईकचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाईल. 36 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. लेगस्टम्पच्या बाहेर गोलंदाजी हाताळली गेली. हा चेंडू आता पात्र पाहिला तर सुरेखरित्या एस्टीच्या वरतून निघून जातोय. एसटी रक्षकाच्या पाठीमागे जरूर गेला होता. सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 36 धावा. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली तर आतापर्यंत 2 चौकार राकेश याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची ताकद भरपूर चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. सिंगल इथे कंप्लीट केलं जाईल. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जरूर निघून जातोय. 1 धाबीसह संघाची धावसंख्या एकंदरीत धाव फलकावरती पाहिली तर 37 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 37 रन्स. 4थं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचा हा सामना. देवराम गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. गुड जजमेंट. चांगला कॅच पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर दिनेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 37 धावा. हलकाशा हाताने फक्त दिशा दाखवली जात आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. 1 धाव अर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती पुढे सरकली जाईल. 38 धावा. 38 रन्स. प्लेन मैदान आहे आणि प्लेन मैदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे. बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड ऑफ लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातो. यॉर्कर लेनचा सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळतंय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघून जातोय. तर मात्र चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज देवराम. आपण पाहिलं तर पहिले 5 धावा अवंतरच्या साह्याने जरूर आल्या होत्या. मात्र त्यानंतर स्वतःला सावरतोय. अचूक टप्पा नियंत्रणावरती चेंडू हाताळण्याचा मानस दाखवतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. 1 धाव येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा. 39 रन्स. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ऐकूया तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग.
धन्यवाद डीजे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती एकंदरीत पाहिली तर 39 धावा 39 रन्स. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर संजय येतोय गोलंदाजी मार्क वरती, वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन. स्ट्राईकला फलंदाज दिनेश तांडेल, एक हार्ड हिटर बॅट्समन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये संस्कार 11 संघाच्या माध्यमातून डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केलं जातंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न असेल, कारण शेवटची 2 षटकं म्हणजेच हाणामारीची षटकं असतात, स्लॉगिंग ओव्हर. आणि या स्लॉगिंग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा निश्चित स्वरूपाने असेल. धावांची गती 2 ने पुढे सरकली जाईल. एकंदरीत पाहिले तर 41 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू पाठीमागे जरूर निघून जातोय, मात्र शॉट तडव्यांचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 22चं सिग्नल पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जात आहे. 42 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलं तर संजय याच्या या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती संजय डावरे हाताने ओव्हर द विकेट. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय डॉटच्या स्वरूपाने. कारण निर्धाव चेंडू भरपूर काही मायने राखतील या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघ मस्ट विनिंग गेम या पद्धतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो संघ विजेता होईल तो संघ मात्र टॉप वरती असणार आहे. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. मी मगाशी उल्लेख केला होता की डॉट चेंडू भरपूर मायने राखतील आणि त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते संजय याच्या माध्यमातून. अप्रतिम. तर संजय याने लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज जर बाद केले तर जितू पाटील यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नवीन फलंदाज मिस्टर सचिन. गोलंदाजी मार्क वरती संजय पुन्हा एकदा डावरे हाताने ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. इथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलं जाते. 1 धाव येत असताना आणि 1 धावीसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 43 धावा 43 रन्स. शेवटचा चेंडू असेल संजय याच्या षटकातील. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला जातोय डॉटच्या स्वरूपाने. हा चेंडू निघून जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावांची गती एकंदरीत पाहिली तर 43 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात यक्ष 11 हा संघ आपण पाहतोय. या ऐकूया तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग.
तर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये स्लॉगिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलर्स नेम राजकिरण. गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावरे हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जातोय. 22च्या स्वरूपाने सिंगल प्राप्त केली जाते. एक धावे येत असताना आणि एक धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 44 44 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. डावरे हाताचे गोलंदाज वारंवार चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो अँगल आहे तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टंपच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी हाताळली जाते. पुन्हा एकदा राजकिरण रनसिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही क्षमता असणं गरजेची गोष्ट. त्याच दृष्टिकोनातून मात्र हा खेळ दर्शवताना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस मनसुबा पाहायला मिळतोय. मात्र कनेक्ट चांगल्या पद्धतीचं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मिस टाइम स्ट्रोक जरूर, मात्र 2 धावा येत आहेत आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. यस इट इज गॉन. फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपाने तंबूच्या आश्रयाला. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 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 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मुकेश येतोय नवीन फलंदाज. सुरेख गोलंदाजी राजकिरण याच्या हतकंडातून आतापर्यंत पाहायला मिळतंय. 3 चेंडू हाताळलेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 46 धावा. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन चेंडू ऑन साइडला. चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे. वॉट अ कॅच. सुपर. फलंदाज जेलबादच्या स्वरूपाने बॅक टू द पॅव्हिलियन. मुकेश याच्या खेळीला मात्र पूर्णविराम. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले जात आहेत. ऑन फॉर द हॅट्रिक वरती येऊन पोचतोय हा गोलंदाज. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना मात्र ते 4 धावा सुद्धा रोखल्या गेल्या होत्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळालं होतं. फक्त 2 धावा त्या सामन्यामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. इथे मात्र ऑन फॉर द हॅट्रिक वरती गोलंदाज राजकिरण. अप्रतिम सुरेख खेळलं जात आहे. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र 2 धावेवरती समाधान मानलं जातंय का? मात्र 2 धावांना 3 धावांमध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. तर धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 48 धावा, 48 रन्स. शेवटचा चेंडू असेल. गणेश कारभारी स्ट्रायकर एंडला. एखादा मोठा फटका खेळला जाईल का? चौकार किंवा षटकार पाहायला मिळेल का गणेश कारभारी याच्या बॅट मधून? शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिले. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा वर्जित केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केलं जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र गणेश कारभारी रनआउटच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकामध्ये
डीजे 6 षटकामध्ये 51 झाले. 50 धावा या फलकावरती आणि 51 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळते संस्कार 11 संघाच्या समोर. ज्यावेळेस मात्र संस्कार 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरेल त्यावेळेस माझे साथी समालोचक नितीन पाटील मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या ऐकूया तत्पूर्वी डिस्क जॉकीला. बाईचा फेमस नाव डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. गरीब असो कोणी रंकन राव करीत नव्हता भेदन भाव. गरीब असो कोणी रंकन राव करीत नव्हता भेदन भाव. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. आयरे गावाची तुषान होता डोंबिवली शहराचा मान होता. डोंबिवली शहराचा मान होता. डोंबिवली शहराचा मान होता. मित्रांची तू तर जान होता. आयरे गावाचा तू राजा होता. आयडे गावाचा तू राजा होता. आयडे गावाचा तू राजा होता. मित्रांची तू तर जान होता. आयरे गावाचा तू राजा होता. मित्रांची तू तर जान होता. आयरे गावाचा तू राजा होता. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गाव तिथं बालूबाईचा फेमस नाव. निलेश पाटलाची तुझी आली राम लक्ष्मणाची होती जोडी. राम लक्ष्मणाची होती जोडी. राम लक्ष्मणाची होती जोडी. जीवाला जीव लावणारी लाखात एक होती. हॅलो हॅलो. तर हॅलो. तर आपण पाहतो अप्रतिम सामना. तर ह्यामध्ये जो जिंकेल तर आपण पाहतो संस्कार 11 संघाला 4 षटकांमध्ये 50 धावा काढायच्या आहेत. तर क्वालिफाय व्हायचं असेल तर 51चं टार्गेट आहे. तर एक मिनिट ऐका मॅडम.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या गणेश कारभारे अँड कंपनी. तर लक्ष आपण पाहिलं तर 51 धावांचं लक्ष आहे आणि संस्कार 11 संघ जर 2 षटकांमध्ये ऑल आऊट झाला तर मात्र बाहेर फेकला जाईल. आणि तर त्यांनी 30 ते 35 धावा जरी जमवल्या तरी मात्र टॉपमध्ये ते राहतील. आणि गणेश कारभारी यांच्या संघासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट असेल ती 4 षटकांच्या आतमध्ये जर टार्गेट पूर्ण केलं तर निश्चित स्वरूपाने गणेश कारभारी यांचा संघ बाहेर फेकला जाईल. ओव्हर टू नितीन पाटील. हॅलो, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचं आहे. दोन्ही फलंदाज विनंती असेल. संस्कार 11 चला, फलंदाज लगेच मैदानच्या आतमध्ये जायचं आहे. संस्कार 11 लगेच फलंदाज पाठवा. एकदा अनाउन्स करा. तर यक्षवाल्यांसाठी मात्र सूचना असेल, आपण हा सामना मात्र जिंकावाच लागेल. तर आपण मात्र या स्पर्धेमध्ये आपण राहूया. आपल्याला मात्र हा सामना जिंकावा लागेल चांगल्या रन रेटमध्ये. तर यक्ष संघ तर अजूनही आपल्याला संधी असेल, मात्र चांगला खेळ खेळावा लागेल आपल्याला. अजूनही आपल्यासाठी संधी असेल. यक्ष विलन चांगला खेळ खेळा आपण, आपल्याला मध्ये संधी असेल. बघा, आपण जरा चांगल्या रन रेट मध्ये हरले तरी आपण पुढे असू नक्कीच. चला, मॅच स्टार्ट होते. दोन्ही फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर संजयजी आणि पप्पू यांसाठी मात्र प्रत्येक षटकारांसाठी मात्र 100चं पारितोषिक असेल ठाकूर साहेबांकडनं. जितू ठाकूर जितूजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक मिस्टर संजय मल्होत्रा सर अँड जयजी मोरे सर अशी जोडी पंचाची आपण पाहतोय. मॅच स्टार्ट होते. बेस्ट ऑफ लक कॉमेंट्री बॉक्स इन करून दोघांसाठी. स्ट्राईकला आपण पाहतोय संजय अँड नॉन स्ट्राईकला राजकिरण. यावेळेस मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून काढला. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. श्रीगणेश मात्र केला जातोय संस्कार 11 संघाचा. या एकेदंशी मात्र खातं मात्र खोललं जातंय. अकाउंट मात्र ओपनिंग केलं जातं. गोलंदाजचं नाव सांगा. गोलंदाज संजयजी पाटील जीवदानी स्पोर्ट्सचे मात्र ऑनर आहेत, मालक आहेत, प्रोप्रायटर. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र करावी लागली. एकंदरीत चेंडू मात्र जमिनीला लागतोय आणि मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 2 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळत आहेत. खूप महत्वाची लढत असेल मात्र दोन्ही संघासाठी. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मात्र धडपड असेल. तर 2 चेंडू फेकून झाले आहेत आतापर्यंत. 2 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळतात. संजयचे पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. शाबास, मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये खेळला होता. तत्पूर्वी एकदम मात्र अंकित केले. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तोपर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर. 51 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. तर प्रत्येक षटकारांसाठी पाटील साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. दोघांसाठी असेल, संजयजी आणि राजकिरणसाठी. आपल्याला मात्र प्रोत्साहन देतात. षटकार माराने आमचं मनोरंजन करा, आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं. संजय पुढच्या गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेस मात्र फसवा चेंडू पाहायला मिळतो. क्या बात आहे. गोलंदाजचं मात्र कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि या 4 चेंडू मागे 4 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. 51 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आणि 4 धावा मात्र फलकावा लागताना.
ह्या अभ्यास मात्र पॉइंट रिझन मध्ये खेळून काढत होतात. पूर्वी एकदा मात्र अंकित केली जाईल भाग बिनकाबागची आठवण येताना दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जातोय 4 धाव्यांसाठी. डोंबिवली शहराची शान आमचा प्रथमेश पाटील दादा बनला लाखो दिलाची जान आमचा प्रथमेश पाटील सुधीरचे धन्यवाद. आपण पाहतोय सुरेख दादा टेक्निकली शॉट नक्कीच म्हणावं लागेल, कारण जास्त मात्र प्रयत्न केले नव्हते. एक दिशा दिली गेली आणि अचूक मात्र चौकार येताना आपण पाहिला गेला. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असेल. पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा उठवताना मिस्टर संजय टू संजय अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू मात्र यष्टांच्या वरून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एका षटकाची समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 8 डावा या एकव्या डिझेला. हॅलो डिझे धन्यवाद. चला सर्व आयोजक मेंबर्स तिथे यायचे आहे. पण आपल्याला विनंती असेल, मास्टर प्रीमियर लीगचे आयोजक आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला या आपल्याला विनंती असेल. आमचे मास्टर प्रीमियर लीगचे सर्व आयोजक त्यांनाही मात्र मानाचा मुजरा असेल, कारण एक मोठी स्पर्धा आपण पाहतो ही मास्टर प्रीमियर लीग. वर्ष पहिलं सुरेख शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत माकुंचा स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे मैदान त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं गेलं. चला सर्व कमिटी मेंबर्स या इकडे. तर एका षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा बिनबाद. चांगली सुरुवात होताना नक्कीच पाहायला मिळते. एकंदरीत 8.5 ची सरासरी मात्र प्रतिषटक गाठायची आहे. तर चला आयोजक कमिटी मेंबर्स इथे या. आपल्याला विनंती असेल, आमचा आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्वांनी इथे यायचं आहे. तर गोलंदाज मार्क होते गणेश कारभारी, एक नामचीन गोलंदाज मॅन फॉर्म आगरवाडी, की त्यांच्या माध्यमातून मात्र एक फसवी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतंय. तर गणेशजी कारभारी गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक मिस्टर राज किरण. यावेळेस मात्र दंडित केलं जाते गोलंदाजीला. 1 धाव मात्र या अखेर धावशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. 9 धावा लागताना पाहायला मिळतात. 51 धावांचा मात्र पाठलाग करताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ होतोय. चला नंदनजी चौधरी या. नंदनजी चौधरी आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर आपण यायचं आहे. ह्यावेळेस मात्र सुरक्षित रक्षण होते, मात्र 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. या 21 मात्र धावसंख्या दुहेरी आकडा गाठताना 10 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळतात. चला नंदनजी चौधरी यायचे आपण. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र अवांतर फेकला गेला, तदनंतर मात्र 1 धाव आली गेली. ह्यावेळेस मात्र पंचाकडे दाद मागतायत, मात्र पंच फेटाळून लावताना पंच मात्र लेगबायचे संकेत जयजी मोरे सर दर्शवतायत. या 81 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावर. 11 धावा लागतायत बिनबाद. चांगली सुरुवात होताना नक्कीच पाहायला मिळते. अजूनही 40 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. कुठला संघ मात्र टॉप मध्ये जाईल, संस्कार 11 की यक्ष 11. यावेळेस मात्र सुरेख ऑन साईडला खेळला होता. पूर्वी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावे. सुधीर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या 81 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावर. 12 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळतात. तब्बल या अभ्यास मात्र फुलटॉ चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये मात्र 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. या 81 मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 13 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळतात. 13 धावा मात्र फलकार पाहायला मिळत आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र मेच टाइम स्ट्रोक मात्र 2 क्षेत्ररक्षक सेल खाली येत आहेत. सुरेख अचूक कलेक्शन मात्र केलं जात आहे. राजकिरणच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 1 गडी बाद 13 धावा या डिझेला. कुंभ्यावर बसली एक
धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजचं नाव सांगा, बॅट्समन नेम सांगायचं आहे. हरिचंद्र येतोय न्यू मॅन इन बॅट्समन. गणेश कारभारी पुढे दाखल मार्कवर. या वेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला जातोय. एक दिशा मात्र दिली जात आहे. तर 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 1 गडी बाद होताना. उमऱ्यावर बसली एक विरमाई चला तुझे गोदर्शनाला. उमऱ्यावर बसली एक विरमाई चला तुझे गोदर्शनाला. उमऱ्यावर बसली एक विरमाई चला तुझे गोदर्शनाला. खूप धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 13 धावा 1 गडी बाद. 51 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. 2 षटकांची मात्र समाप्ती होतोय. धावगती पाहिली तर आपण 13 धावा एकंदरीत 6.5ची सरासरी गाठली जाते. 8.5ची सरासरी मात्र गाठायची आहे. त्या दृष्टीने मात्र फलंदाजी करावी लागेल. मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. संजय अँड गणेश अशी 2 गोलंदाज आपण पाहिले. सुरेख गोलंदाजचं प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र संजय येते गोलंदाजी मार्कवर. आपला पूर्ण अनुभव मात्र पणाला लावताना पाहायला मिळतोय. संजय पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक मात्र हाताळलं गेलं होतं. तब्बल 8 धावा मात्र खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र गणेश कारभारी चांगली गोलंदाजी हाताळली. 6 धावा फक्त खर्च झाल्या. 2 षटकाकीस आपण पाहतो 5 धावा मात्र खर्च झाल्या. आता मात्र 13 धावा फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. संजय मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये खेळत होतात. तत्पूर्वी मात्र राकेश कुठे पुढे सरसावतोय. फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा 1 गडी बाद पाहायला मिळतोय. 51 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. या वेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळवतोय. क्या बात है. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिर असेल. 15 धावा 1 गडी बाद. दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना असेल. जो मात्र संघ विजय असेल तो टॉप मध्ये मात्र यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळवतोय. क्या बात आहे. 8व्या बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला मात्र चकवलं जातं. एकंदरीत गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र फेकले जात आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. पहिल्या चेंडू मागे 2 धावा आल्या. तदनंतर मात्र चांगली वापसी करताना मिस्टर संजय पाटील. शाबास मात्र सुरेख चेंडू. क्या बात. गोलंदाजाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल कारण बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात फेकले जात आहेत. तर मात्र प्रेशर असेल. मात्र हरिचंद्र एक 40+ खेळाडू असतील. चांगला मात्र आपल्याला खेळ दाखवावा लागेल. यावेळेस डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी लॉंग क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. या 1 मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. 16 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 3रं षटक मार्गस्थ पाहतोय. 16 धावा लागतायत धावफलकावर. थोडासा अडचणीत मात्र सापडतोय तो मात्र संस्कार 11 संघ. कारण 51 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 3रं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू मात्र येणं बाकी असेल आणि धावसंख्या आपण पाहतोय 16. 1 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र असेल. 3रं षटक मार्गस्थ पाहतोय. तर मात्र ऑन स्ट्राईकला असेल संजय टू संजय अशी गोलंदाजी आपण पाहतो. या वेळेस मात्र हवाई सफर करण्याचा इरादा नक्कीच होता. मात्र चेंडू फलीचा संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात फेकला होता. 3 षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा 1 गडी बाद. कुठेही जाऊ नका. पाहत राहा मास्टर प्रीमियर लीग वर्ष पहिलं. एस डीजे. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या
DJ धन्यवाद. गोलंचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. संजय आणि गणेश मात्र फलंदाज मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतायत. गणेश संजयसाठी मात्र पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारांसाठी जित्तू पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. 18 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता. 18 चेंडू 35 धावा. गणेश कारभारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सूर्यकांत स्टेटला खेळला होता. तत्पूर्वी डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सजव. यावेळेस मात्र चांगला फुटवर्कचा वापर पाहायला मिळतोय. फुटबॉलची आठवण करताना नक्कीच पाहायला मिळते. 2 धावा मात्र कंप्लीट असतील. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. 18 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 33 धाब्यांची मात्र आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 17 गेंदे 33 रनों की जरूरत. गणेश कारभारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र यस फिंगर इज नाव अंपायर. मात्र हरचंदच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना दुसरा गडी मात्र बाद होतोय. 18 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होताना. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीवची प्राण इथे क्रिकेट जीवची प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ठीक आहे धन्यवाद. आता मात्र न्यू मॅन इन फलंदाज पाहतोय किरण, ज्याला डिक्की नावाने मात्र ओळखलं जात आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा थोडेसे बॅकफुटवर जाताना नक्कीच पाहायला मिळतोय संस्कार 11 संघ, कारण 51 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. 4थं षटक मार्गस्थ पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा 2 गडी बाद. अजूनही मात्र पकड मजबूत करताना यक्ष 11 संघ. चांगली गोलंदाजी आपण पाहिली मिस्टर संजयजी पाटील. गणेश कारभारी चला घाई करा, पंच दर्शवतायत, उशीर करू नका आपल्याला विनंती असेल. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा सामना. चला थोडीशी घाई करायची आपल्याला विनंती असेल. संजयजी गणेशजी कारभारी पुढच्या एकदा गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक सुधीर झेल खाली येतोय. झेल मात्र चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार येताना. तिचे धन्यवाद. चौकार येताना पाहायला मिळते किरण यांच्या बॅट मधून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा 2 गडी बाद. गणेशजी कारभारी पुढच्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र एक फसवा चेंडू पाहायला मिळतोय, ज्याची मात्र ओळख आहे. फसवे चेंडू मात्र फेकण्यामध्ये माहीर गणेशजी कारभारी. असं वाटतं की फुलटॉस चेंडू मात्र आपल्यापर्यंत येईल, मात्र तो फसवा चेंडू असतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा. अजूनही 51 धावांचा मात्र पाठलाग करताना आपण पाहतोय. 22 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. जैसी गेंद वैसी नसीब. क्या बात है. आउट ऑफ पार 6 धावा. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय तुझे धन्यवाद. 28 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत आहेत. चला कोणाला जेवायचं असेल, कोणी जेवणाचं उपाशी राहिलं असेल तर इथे या आमच्या व्यासपीठावर आपण संपर्क साधा. आपल्यासाठी बिर्याणी असेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आ बैल मुजम्मार. 6 धावा. क्या बात है. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची तर धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचतो डीजे 34 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. बघा 3 षटक मात्र यक्ष 11च्या बाजूने मात्र सामना झुकला होता. आता मात्र कुठेतरी सामन्याचं चित्र मात्र पलटवताना मिस्टर किरण. क्या बात है. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळतोय. 12 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. बघा सुपर
तर मात्र गणेश संजयजी साठी मात्र बक्षीस लावलंय. चला घाई करा, पंच दर्शवता येतं, क्षेत्ररक्षण सजून घ्या. 200 रुपयाचं मात्र पारितोषिक आहे जितूजी पाटील यांच्या माध्यमातून. 200 रुपयाचं पारितोषिक आहे जितूजी पाटील यांच्या माध्यमातून आणि ते त्याने घ्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. वारंवार आम्हाला पुकारतायत की त्यांनी षटकार मारा, 200 रुपयाचं पारितोषिक घ्यावा. तर 12 चेंडू 17 धाबींची आवश्यकता, 12 गेंदे 17 रनों की जरूरत. गोलंदाज मार्क होते गोलंदाज संतोष मात्र गोलंदाज मार्कवर येतोय. 12 चेंडू 17 धाबींची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय सुधाकरजी राव साहेबांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सर. या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. मास्टर प्रीमियर लीग वर्ष पहिलं. चला घाई करा, उशीर करू नका. 12 चेंडू 17 धाबींची आवश्यकता. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला जातो. तत्पूर्वी 2 क्षेत्ररक्षक मात्र चांगला फुटवर्कचा वापर पाहायला मिळतोय. फुटबॉलची आठवण करण्यात नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्या जात आहेत आपल्या संघासाठी. या दोन्ही अंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. 36 ऑन द बोर्ड. अजूनही 15 धाब्यांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 11. 11 चेंडू आणि 15 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र जेल खाली ते चांगला प्रयत्न मात्र होता. चांगला एफर्ट नक्कीच पाहायला मिळाला. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न मात्र थोडासा नकार देता येतं. किरण मात्र काही घाई करण्याची आवश्यकता नसेल, कारण मी अजूनही मैदानात आहे. टायगर अभी भी जिंदा आहे असं म्हणावं लागेल, कारण आपण त्याची फलंदाजी पाहिली होती मागच्या षटकात. 1 चौकार 2 षटकार पाहिले होते. तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. 37 रन ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र भीमर चेंडू पाहायला मिळतो आणि आता मात्र बोनसच्या स्वरूपात ह्या भीमर चेंडू पंच दर्शवत आहेत. 5+1. इतके धन्यवाद. बोनसच्या स्वरूपात मात्र ह्या धावा बहाल केल्या जातात. एकंदरीत ज्याप्रमाणे मात्र आपल्याला दिवाळीमध्ये बोनस दिला जातो तसा मात्र आनंद होतो. त्याप्रमाणे मात्र आज आनंद होईल तो संस्कार इलेव्हनच्या गोटामध्ये. 5 धावा मात्र बहाल केल्या जात आहेत. आता मात्र सामना मात्र थोडासा संस्कारच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातो. तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 या आकड्यावर. 43 रन ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र जितू पाटील यांचा मान राखण्याचा मात्र प्रयत्न केला होता. षटकार मारायचा होता त्यांना, मात्र ते धावबाच्या स्वरूपात मात्र बाद होत आहेत. चला नवीन नेक्स्ट फलंदाज लगेच या. धन्यवाद. राकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. राकेशजी ठाकूर त्यांच्यासाठी मात्र मुकेश ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. षटकार मारला तर मनीषजी ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये झाले. जितू पाटील यांच्याकडनं मात्र 200, म्हणजे 1 षटकार मारा आणि 1200 रुपयाची कमाई करा. राकेशजी ठाकूर साठी मात्र 1200 रुपयांचा मात्र 1 षटकार असेल. बघा दिवसभराची कमाई असते 1200 रुपये. कधी कधी मात्र एका षटकारामागे आपल्याला 1200 रुपयाची कमाई असेल. षटकार मारा, आपल्या संघाला विजयी करून द्या आणि 1200 रुपयाची कमाई करा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 43 ऑन द बोर्ड. अजूनही 8 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेत मात्र भर पडते. खराब गोलंदाजी मात्र नक्कीच म्हणावी लागेल, कारण एक भीमर चेंडू फेकला होता त्याच्यावर मात्र 5 धावा तब्बल आल्या. लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र चेंडू गेला होता. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर.
ह्यावेळेस मात्र नक्कीच लेदर क्रिकेटची आठवण करून देताना मिस्टर राकेश या एके दिवशी मात्र 45 धावा फलकावा लागताना पाहायला मिळतात. डिक्के मात्र स्टायलिश फिनिशिंग करतील का? हार्दिक पांड्या स्टाईल मात्र फिनिशिंग करतील का? 6 धाव्यांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 7 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आपल्याच मात्र ऑन साईडला खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित. थोडेसे फंबल होत आहेत. संजयजी पाटील मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 वरही मात्र असाच सामना झाला होता. मात्र चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाज होता राज किरण. आता मात्र कुठला फलंदाज ठरतो हिरो की गोलंदाज हिरो ठरेल हे पाहणे मात्र उत्सुकताचं ठरेल. कारण 4 धाब्यांची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक असतील 6. या ऐकूया डीजेला. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या. धन्यवाद. आपण पाहतोय X11 वर्सेस संस्कार 11. 4 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील मात्र 6. मॅजिक गोलंदाजी मात्र आपल्याला करावी लागेल. कंजूसी गोलंदाजी मात्र करावी लागेल. श्याम येतोय मात्र गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड. 6 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. चला राकेशजी आपल्यासाठी मात्र एक षटकार मारा आणि 1200 रुपयाची मात्र कमाई करा. दिवस मात्र घालवावा लागतो 1200 रुपयासाठी. मात्र आपल्यासाठी आज एक षटकार मारून 1200 रुपयाची कमाई करण्याची संधी असेल. यावेळेस मात्र प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुरेख अप्रतिम झेल मात्र टिपला जातोय. राकेशच्या खेळला मात्र पूर्णविराम लागताना धन्यवाद. अजूनही सामन्यामध्ये मात्र रंगत पाहायला मिळतंय. 5 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. अजूनही मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर DK. टायगर अभी भी जिंदा आहे असं म्हणावं लागेल. कारण आपण पहिले 18 या वैयक्तिक दाखवून खेळताना मिस्टर किरण DK. 5 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये जावेद शेख आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र आपल्याला करावी लागेल. टॉप मध्ये मात्र जायचं असेल तर विजयश्री मात्र प्राप्त करावा लागेल. यावेळेस मात्र पुल केला जातोय. पॉवरफुल सक्सेसफुल. क्या बात है. स्टायलिश फिनिशिंग करताना मिस्टर DK. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा. भारी माणूस हाय तो भला. त्याला गणपती बाप्पा यो पावला. ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती